आहे 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 काय रे, नार्वेकरांशी बोलणं झाला? होय, फोन केलेला त्यांका. काय म्हणाले? आहे अण्णा नाईकांचं घर म्हणल्यावर लोक लांबनच पळतात. त्याच्यात हे विषय काढल्यावर ते आणखीनच घाबरले. मग मी त्यांना नीट समजावून सांगितलंय, बोललंय त्यांच्याशी. मग युग तयार झाले. खरं तर अभिरामाबद्दल माहित आहे त्यांका. पोरगो हुशार हा, मेहनती हा. माका तर वाटतं हे लगीन जुळतं. अरे ह्यांनी मनावर घेतल्याने ना म्हणजे जुळूकच वया. आहे अण्णांनी मनावर घेतला नी, पण अभिराम भाऊजींचा काय? त्यांनी घेतला नी ना मनावर, आणि येतात ना ते. आहे नाही तर येत आहे म्हणून सांगायचे, आणि दर येण्यासारखा येऊचेच नाही. अगो येऊचं नाही काय, काल रात्रभर झोप लागली नसत त्या का? आहे अण्णा कैसर गेले? सकाळी सकाळी मित्राक भेटाक गेले असत. नेने काकांकडे? होय. आहे काल रात्री बोलव होती ता काय तागे मृत्यूपत्राचा? हा ताच काहीतरी असतला. आहे तू तरी बोलायचं अण्णांशी. किती घाई करतात? आता ह्या लगीन जमला तर किती गोंधळ होईल. आधी सगळं ता बघू खोया ना. तुका काय वाटलं आम्ही बोललोय नाही? अरे रातच्याक हे विषय ऐकून माका पण झोप येली नाही, म्हणून ह्यांच्याकडे विषय काढलाय मी. मग मग काय रातच्याक ऐकल्यानी आणि सकाळी उठून निघाले. जाऊ दे दत्ता, हेंका काय करूचा ना आता करू देत. सरिता, हा अगो पाहुण्यांसाठी खाऊचा करूचा हा ना? होयत. दत्ता, कपाटासून एक कोरा धोतर काढ. रघुभाऊजी का देऊ? येतात ना ते. किती? आम्ही नंतर सांगते. हो ऐसरी वा. काय झाला? काय चालला तुमचा? कसला काय? मृत्यूपत्र करतात ना, नको नको कित्या करतात? किती आता? अहो कधी ना कधी करूच लागतलच ना. मग आणि येळ काय सांगून येता? सरिता, अहो तसा नाही हो. अण्णांका चांगला 100 वर्ष आयुष्य लागू दे, चांगलाच हा. पण नको ते काही विरोध कसलो करतात. आणि नंतर भावाभावात भांडणं होण्यापेक्षा ना अण्णा आता जा करतात ना ता बरोबर असा. बाका खात्री हा अण्णा आपल्या काही एक कमी पडूक देऊचे नाही. हो ते बघतात ना तुम्ही किती राब राब राबतास. मी पण घरासाठी मर मर मरतय ना. त्यांका माहिती असा आपल्या गाठी काही एक नाया. मग तिचो ते विचार करतले ना. माधव भाऊजींका काय कमी हा? त्यांच्याकडे सगळं असा. त्यांका काय मांगरावरची जमीन दिली ना तरी चलात. येता ना तुमच्या लक्षात? मग काय होऊचा आता होऊ दे, आणि जा काय होत ना तर चांगलाच होतला. आपल्याकडे पैसे येले ना की आपण ना गणेशासाठी चांगलं धंदो काढून देऊया. पूर्वाच्या शिक्षणासाठी लग्नासाठी जो पैसो लागत ना तिचं पण भार हलकं होत नाही हो. आणि थोडे पैसे वाचले ना तर मग तालुक्याच्या गावाक ना एखादा खोपटा घेऊन ठेवूया. तेवढीच गुंतवणूक होईल. आणि रघु काका त्यांचं काय आता? नेमका पण आत्ताच यायचा होता. काय गो सरिता, माझ्या स्वागताक उभ्या राहूलच की काय? वैत काल बाजारात ना हार आणि फुलं आणणार होतं, पण गावली नाही ना. नाही तर हार आणि फुलांनी स्वागत केलं असतंय तुमचा. या तुझा बाई बरा. येवा काका येवा. या बसा. आहे हा रघु काका गेली असत. बसा. हा सरिता, अगो भाऊजींसाठी चहा आड गरम करून. बोली चाय नको, घराकडसून येताना घेऊन येले. मग फक्त पाणी द्या. बरा हो पाणी हाड, चाय नको त्यांका. दत्ता होय. वहिनी सगळा बरा असा मा? हा नाही म्हणजे इतक्या घाई गडबडीन बोलायला म्हणा विचारतोय. काय रघु काका
आज सकाळी सकाळी नायकांचं वाडो गाठलास? मी बोलवलंय गो. होय, इत्या बोललेल्या ते हिना माका सांगूक नाही, त्या माका तू काय विचारू नको. काय गे आहे अण्णा परत? काय बोलतोस ह्या? आहे भाऊजी वाच उभे राहा हो. राहा उभे. ठीक आहे बघा. हा काय? भाऊजी तुम्ही दिलेल्या अंगारापायीच ह्यांच्यात सुधारणा झाली हा. आज ह्यो दिवस बघते ना तर तुमच्या पायीच. तुमचे लय उपकार झाले भाऊजी, लय अगं उपकार. पाया काय पडतस? उठ. काय केलंय मी? तो अंगार दिलाय तो? अरे कसलो अंगारण कसला काय? रकाती साधी. तुझ्या चुलीतली रका घेतला असेल तरी ह्याच झाला असता. ती रका म्हणजे ता फक्त निमित्त होता. अण्णा बरो झालो तो तुझ्यामुळे, तुझ्या मेहनतीमुळे. त्या दिवशी तुका रडताना बघलंय, त्याच वेळी माका वाटला तूच अण्णाक पहिल्यासारखं बरो करशील. तुझ्या जिद्दीक मी फक्त विश्वास दिलंय, ती रका देऊन. भाऊजी काय बोलतास ह्या? वहिनी, कधीतरी पश्चाताप करूची वेळ येता. ती चुकली काय माणूस म्हणून जगाचा रवाज जाता आणि मग एक प्रवास उरता तो फक्त नरकाचो. पण माकाय पश्चाताप झाला. आजवर मी लिंबा मिरचेचो खेळ करून लोकांच्या भावनेशी खेळलोय, खूप उपचार केलंय. कोणाक गुण इलो, कोणाक गुण योग नाही, ह्याच्यात मी माझा फायदो बघलोय. पण आता नाही वहिनी, आता ह्या सगळा चांगला होता तर तुझा पुण्य असा, तुझी मेहनत असा. खरा तर अशा लक्ष्मीचे मी पाय धरू होय. हो काय करतास भाऊजी? कोणामुळे झाला याच्यापेक्षा अन्न बरे झाले ता महत्वाचा. काय आहे? होय तर. दत्ता, हे दत्ता, अण्णा इले. झाली तयारी? अरे रघु, तू कधी येलस? मगाशी अण्णा कसं असस? बरं असय. काय हो, रघु चाय दिला की नाही? नको म्हणाल ते. तो लाख नको म्हणत, देवा चाय ते का. आता तुझ्या वांगला घेत. बस. बरं सरिता जागो हाट जाय. अण्णा कसली तयारी? काय चेरी होत? म्हणजे हे का तुम्ही काय सांगितलंच नाही? अहो तर तुम्हीच सांगा तुमच्या मित्राक. अरे रघु, काय नाही, मुलीकडची लोक येणार असत अभिरामासाठी. अरे काय सांगतस काय? पण ती ऐचर येणार, तुम्ही ते जाऊच्यात ना. सगळा कसा अचानकच ठरला. एकदा सगळं जमला की मग जाऊ. काय अण्णा? होय तर. आणि असंही त्याचा घर बघून आमका खय थैसर रवाक जाऊचा. हा, अभिरामाक काय घर जावय म्हणून पाठवूचं नाही. हा दत्ता, अभिराम कुठवर पोचला बघ. होय. छाया, माझा फोन घेऊन ये. घे रघु, चाय घे. काय रे दत्ता, काय झाला? अभिराम फोन उचलत नाही हा. थैसर आपण त्याच्या लग्नाच्या गोष्टी बोलतो, तो थैसर जाऊन मांडवत उभं नाही ना रवलो. कोण असा? ओळखलंस? कोण आहे मी? ता माका काय माय विसरलंस? हा इसरलंय. मागे माझे काजी ठेवलंस ना, खेळूचा माका.
माहिता माका सगळं माहिता. कोण आहे? काजी खेळचा अभिराम भाऊ ना. अभिराम भाऊ कसा आहेस? मी मी बरोबरच आहे. माई माई अभिराम भाऊ इले दत्ता भाऊ अभिराम भाऊ माई अभिराम भाऊ दत्ता भाऊ. हेच थांब सरिता, जागो भाकरीचं तुकडं घेऊन ये. हो उतावळा नवरा इलो ना आता. सरिता अगो लवकर ये. योग्य. बरो असस ना. हो आई. आता काही जायचं नाही हा. ऐसरच रवायचा कायमचा. लगीन झाला ना मग हे जाऊ सांगितलं ना तरी जाऊचे नाही अभिराम भाऊजी. काय भाऊजी? ये ये दत्ता, बॅग घे रे त्याची. अण्णा काय हो पोरगे नाही इला तुमचा आता. अचानक ठरला ना म्हणून म्हटला आधी बोलणं करू है का. हरकत नाही. अभिरामन त्याका बघितलेला, त्याका पसंत आहे म्हणजे प्रश्नच मिटलो. काय विरामा? अभिराम भाऊजी एवढ्या तर तशी लाजूक लागला तर कसा होता. अण्णा नाही खो. हा येतच ते. घर बाकी मोठा असा. आता तुमच्या मुलीचा पण होईल. उभे किती रवलास? बसा. रवान. नमस्कार वहिनी. आमच्या विनंतीक मान देऊन ताबडतोब पिलास. उपकारच झाले आमच्यावर. उपकार कसले अण्णानू, तुम्ही मुलाकडची. म्हणान काय झाला, या लग्नात दोन्ही घरात आनंद नांदणार. अण्णा मी साधो ग्रामसेवक असे, माझी काय ऐपत नाही. आर्वेकरांनो, ऐपतीचा काय. तुमच्या चेडवाक आमचा झेल आणि आमच्या झेलाक तुमचा चेडू पसंता मग झाला. अभिरामाक तुमका काय विचारूचा हा काय? कामाचा कामाक आता तसे नाही असत, पण मग खोऱ्यान पैसे ओढतील. काय ती मोठी परीक्षा दिलानी असा यशस्वीची नाव. UPSC. सरिता, अभिरामा तुका काय बोलूचा हा? नाही, देविकाला तिला पुढे काही शिकायचं असेल तर शिकू शकते ती. आमची तशी काही अट नाहीये. काय हो तुमच्या चेडवाक घरची कामं येतात ना? झाडून सगळी कामं करता. आणि नाही इली ना तरी चला, काय हरकत नाही.
सगळ्यांका कुठे सगळी कामा येतात काय गो छाया? नार्वेकरांनो, कोणाकच काय हरकत दिसणार नाही, मग हे बार उडवून टाकू. अभिराम भाऊ काजी काजी आणलंय, खेळूया. दत्त भाऊ काजी. कपरो पाहुणे येले असं. अरे तुझो अभिराम भाव आता लगीन करता हा काजीन कसलो खेळूक बोलायत असते का? अभिराम भाऊंचं लगीन हा. होय, पण आता गप रवायचा, आता शाण्यासारखं वागायचा. हा बरं, कसं काय करायचं? अण्णा, माझी अजून एक परीक्षा आहे. बरं, परीक्षा झाली की करूया. मग आधी साखरपुडा करूया या महिन्यात. रघु, मुहूर्त बघ. ह्या महिन्यात करूचा असला तर उद्या एक मुहूर्त असा, 10 वर्षात असो एकच मुहूर्त येतात, नाहीतर मग मुहूर्त नाही. मग हे उद्याच करूयात. अहो उद्या? चांगल्या कामाक येळ नको. असा मुहूर्त 10 वर्षातून एकदा येणार असतात तर. हो, पण आम्ही तयारी कधी करूची? नार्वेकरांनो, तुम्ही काही करू नका, सगळी व्यवस्था आम्ही करतो. दत्ता, वयत ना सगळा? वय. हा. अभिराम, खुश? हो अण्णा, तुम्ही म्हणाल तसं. तो काय आत्ता लगीन करूक तयार होय? हो, पण आमका आमच्या घरात तयारी करूक नको? काय हरकत नाही. परंपरेने मुलीकडे साखरपुडा होत असलो तरी मुलगी म्हणान याच घरात येणार. हा, मी काय म्हणते, हैसर साखरपुडा करूया, आम्ही सगळा करतो. आणि लग्न तर तुमच्याच मांडवात होणार. आता तुमच्या शब्दाबाहेर आम्ही असो का? हो, पण आपल्यात पण सगळ्यांका सांगू खोया ना. सगळ्या गावात मी आमंत्रण देणार. अण्णा नायकाच्या धाकट्या झिलाचो साखरपुडो असा, अभिरामाचो साखरपुडो असा. मी जाणार आमंत्रण देऊ. साखरपुडा. अभिराम भाऊंचा साखरपुडा. साखरपुडा. अभिराम भाऊंचा साखरपुडा. येवा सगळ्यांनी येवा. जेव्हा अभिरामाचो साखरपुडा असा, नक्की यायचा. हा, जिलाचो लगीन ठरला, साखरपुडा. येवा, नक्की येवा. सहकुटुंब येवा. नक्की यायचा. साखरपुडा असा जिलाचो येवा. नक्की यायचा. हा, जिलाचो साखरपुडा असा येवा. अभिरामाचा उद्या साखरपुडा असा, नक्की यायचा. हा, राजा डोळे उघडले अभिरामा, डोळे. हा काहीतरी भयंकर दिसता. अभिरामा, अभिरामा, अभिरामा. लो इलो 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 मला वाका वाका या घराला राक्षस असा राक्षस कळतच माका माका तुझा जीव घे जीव
काळजी करायचं काही कारण नाही. सगळं काही नीट होईल. याचं शिक्षणही नीट होईल. पण याच्या लग्नाच्या दरम्यान नायकांच्या घरात उलथापालथ होईल. आणि त्याच दरम्यान अण्णांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस असेल.